नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. यंदा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पहिलीच चतुर्थी म्हणजेच अंगारकी संकष्टी चतुर्थी 6 जानेवारीला आलेली आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा त्या चतुर्थीला म्हणतात अंगारकी संकष्टी चतुर्थी. या अंगारकी चतुर्थी संकष्टीचे व्रत केल्याने, या दिवशी उपवास केल्याने किंवा या दिवशी गणपती बाप्पांचे दर्शन घेतल्याने संकट निवारण होत असते. आयुष्यातल्या अडचणी, अडथळे, आजार सगळे काही आपल्या दूर होत असतात. तर आजच्या अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने 21 मिठाची चतुर्थी व्रत कसे करायचं उद्यापनासहित मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने जे माझ्या घरामध्ये केलं जातं त्या पद्धतीनेच मी तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण व्रत वैकल्य करत असतो, पारायण असतात ते करत असतो किंवा पारायण करण्याची खूप इच्छा असते, पण त्याचे नियम ऐकून त्या नियमांची भीती एवढी मनामध्ये बसते की त्याचं व्रत करावं किंवा पारायण करण्याचं धाडस आपलं होत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, हेच व्रत नाही, कोणतेही व्रत असू द्या, कोणतेही पारायण असू द्या, कोणतेही व्रत वैकल्य असू द्या, कधीच नियमांना घाबरू नका. कारण की बघा, देव हा कधीच कोणाचं वाईट करत नाही. आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं. आणि म्हणूनच कोणतीही पूजा करताना किंवा पारायण करताना कोणत्या पद्धतीनं पारायण केलं पाहिजे किंवा तुमचं मन त्या भगवंताशी कसं एकरूप झालं पाहिजे, ही पद्धत तुम्हाला मी पूजा, भक्ती, पारायण जे काही असेल तुमचं ते कसं करायचं आणि किती साध्या आणि सोप्या पद्धतीने करायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर याचं काय तुम्हाला सांगते, 100% नाही तर 1001% तुम्हाला या संकष्टी चतुर्थीचं व्रत जर केलं तुम्ही तर 1001% तुम्हाला अनुभव नक्कीच येईल. महिला असतील, पुरुष असतील, मुलं असतील, मुली असतील, कोणीही व्रत हे करू शकतील. जे तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता. जसं की तुमचं घर घेण्यासाठी प्रयत्न करताय पण यश मिळत नाही, मनासारखं घरसुद्धा तुम्हाला मिळत नाही, तुमच्या काही पैशांच्या अडचणी असतील, शाळेच्या बाबतीत कोणत्या अडचणी असतील, शिक्षणाच्या बाबतीत अडचणी असतील, घरात कोणीतरी तयार नाही होत किंवा त्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता. मुलं नोकरीसाठी व्रत तुम्ही करू शकता. तुम्हाला मनासारखी नोकरी मिळत नाही तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता. कोणाचं प्रमोशन अडलेलं असेल किंवा प्रमोशन व्हावं अशी तुमची खूप इच्छा आहे पण प्रमोशन होत नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हे व्रत करताना किंवा तुम्हाला संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम येत असतील, अशा खूप साऱ्या समस्या आहेत आपल्या जीवनामध्ये. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी समस्या असतात. त्या समस्याचं निवारण होण्यासाठी त्याच्यावरती उपाय आपण त्यासाठी हे लक्ष्मी म्हणजेच संकष्टी चतुर्थीचं व्रत तुम्ही करू शकता. आणि हे व्रत करताना संकल्पयुक्त आपल्याला व्रत करायचं आहे. आपल्याला मुलामुलींसाठी हे व्रत करू शकता, स्वतःसाठी करू शकता. तुमची कोणती इच्छा असेल संतान प्राप्तीसाठी त्यासाठी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता. पण त्यासाठी व्रत करताना व्रत करण्या अगोदर तुम्हाला संकल्पयुक्त हे व्रत करायचं आहे. बहीण भावासाठी, आई वडिलांसाठी, नवऱ्यासाठी, मुलासाठी, बायकोसाठी, सगळ्यांसाठी आपण हे व्रत करू शकता. फक्त करताना त्याच्या अगोदर संकल्प करायचा आहे. आता संकल्प करताना तुमचं स्वतःचं नाव, तुम्ही कोणासाठी हे व्रत करताय त्याचा नावाचा उल्लेख करा संकल्प करताना. आणि त्याचं कोणतं काम आहे, त्यांचं काम होण्यासाठी तुम्ही हे कोणतं काम होण्यासाठी तुम्ही हे व्रत करताय त्याचासुद्धा उल्लेख करायचा आहे. आणि व्रताची सुरुवात तुम्हाला करायची आहे. आणि हे सुरुवात करताना अंगारकी संकष्टी चतुर्थीपासूनच करायची असते. आता वळूया, अंगारकी संकष्टी चतुर्थी 6 जानेवारीला आलेली आहे. म्हणजे 6 जानेवारीला चंद्रोदयाची वेळ असेल रात्री 9:16 चंद्रोदय झाल्यानंतर मंगळवारी रात्री 9:16 उपवास हा तुम्हाला सोडायचा आहे. बघा, अंगारक नावाचे ऋषी होते. ते गणपती बाप्पांचे निस्मित भक्त होते. त्यांचा जन्म मंगळवारी झाला होता आणि अनेक वर्ष गणपतीची तपश्चर्या त्यांनी केली होती. त्यांना गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि गणपती बाप्पांनी विचारले की काय हवं आहे तुम्हाला. अंगारक ऋषींनी सांगितले की माझं नाव आणि तुमचं व्रत लोकांमध्ये कायम स्मरणात राहावं. आणि मग गणपती बाप्पांनी त्यावर वर दिला की जेव्हा मंगळवार येईल, संकष्टी चतुर्थी येईल, तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हटलं जाईल.
या दिवशी व्रत करणाऱ्याला माझे विशेष आशीर्वाद प्राप्त होतील, अशी ही कथा पुराणात सांगितली गेली आहे. बघा, चतुर्थीला म्हणजेच अंगारकी चतुर्थीला सकाळी स्नान वगैरे करून घ्यायचं, देवपूजा करायची आणि देवपूजा झाली की संकल्प करून घ्यायचा. त्यानंतर संकल्प हा फक्त आपल्याला एकदाच करायचा असतो, परत परत करायचा नसतो. संकल्प करण्यासाठी उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षता, एक लाल फूल घ्यायचं किंवा कोणतंही फूल घ्या. देवघरासमोर बसायचं. देवासमोर दिवा लावलेला असावा, धूप दीप लावलेला असावा. आपण बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. दिवा हा आवर्जून लावायचा आहे. त्याच्याकडे लक्ष द्या, कारण अग्निदेवतेच्या साक्षीने तुम्ही जेव्हा संकल्प करता तेव्हा तुमचा कोणताही संकल्प अर्धवट राहत नाही. कोणतीही पूजावृत्त वैकल्य केले त्याचा प्रारंभ करताना आपल्याला अग्निदेवतेच्या साक्षीने करायचा असतो, तेव्हाच देव आपला त्याचा स्वीकार करतात असं म्हटलं जातं. म्हणूनच दिवा हा चालू ठेवायचा, प्रज्वलित करायचा. आता तर हातामध्ये हेच आपलं सगळं साहित्य घेतल्यानंतर सुरुवातीला स्वतःच्या नावाचा उच्चार करायचा. उजव्या हातामध्ये हे सगळं साहित्य घ्यायचं, स्वतःचं पूर्ण नाव घ्यायचं, गोत्र बोलायचं. गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं. त्यानंतर तुमची जी कोणती इच्छा असेल ती बोलायची. माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी आजपासून म्हणजे त्या दिवशी म्हणजेच अंगारकी चतुर्थी आहे त्या दिवशीचा वार, त्या दिवशीची तारीख, त्याचा उल्लेख करायचा. तुम्ही कुठे राहता अगदी डिटेलमध्ये सांगायचं आहे. आपल्या हातामध्ये फूल आणि तांदूळ घेऊन डिटेलमध्ये सांगायचं आहे. आजपासून मी 21 मिठाच्या चतुर्थी व्रत करत आहे याचा उल्लेखसुद्धा करायचा आहे. सगळं व्यवस्थित मनापासून तुम्हाला जे काही बोलावंसं वाटतंय ते सगळं काही बोलायचं आणि ते गणपती बाप्पांना सांगायचं आहे. त्यानंतर हे हातातलं पाणी जे आहे ते ताम्हणामध्ये सोडायचं, हात स्वच्छ करून घ्यायचा. या प्रकारे आपली 21 मिठाची चतुर्थी व्रताला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर सकाळी देवपूजा करताना आपल्याला देवघरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती असते त्यावरती अभिषेक करायचा. अभिषेक हा पाण्याने केला तरीसुद्धा चालतो किंवा मग पंचामृताने पाणी, स्वच्छ पाणी याने अभिषेक केला तरीसुद्धा चालतो. अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे किंवा अथर्वशीर्ष देखील म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता. आता अभिषेक केल्यानंतर देवघरामध्ये जिथे आपण गणपतीची मूर्ती ठेवतो तिथे सुरुवातीला थोड्याशा अक्षता ठेवायच्या, त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची. त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करून एखादं लाल फूल किंवा गणपती बाप्पांचं आवडतं जे फूल आहे जास्वंदाचं, लाल रंगाचं, ते फूल आपण अर्पण करायचं. 21 दुर्वांची जोडी जी आहे ती आवर्जून अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला अर्पण करायचे आहे. आणि सकाळी ही पूजा करत असताना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील तुम्हाला गणपती बाप्पांना दाखवायचा आहे. हे शक्य नसेल तर कोणत्याही फळाचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवायचा तरीसुद्धा चालेल. आपली ही सकाळची पूजा, तसेच तुम्हाला या दिवशी गणपती बाप्पांना सेपरेट पाटावर पूजा मांडायची असायची. पाटावर पूजा मांडायची आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही गणपती बाप्पांची पूजा करू शकता. गणपती बाप्पांची पूजा करताना ही अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नेहमीप्रमाणे संपूर्ण दिवस आपल्याला उपवास करायचा आहे. या उपवासाला तुम्हाला साबुदाणा खिचडी, भगर, वेपर्स असे कोणतेही पदार्थ खायचे नाहीत. लक्षात ठेवा, कारण ही मिठाची चतुर्थी असल्याने दिवसभर आपण मिठाचं सेवन करायचं अजिबात नाही, कारण या सर्वांमध्ये मीठ असतं. त्यामुळे आपल्याला ह्या दिवशी मिठाचा पदार्थ खायचा नसतो. हां, फक्त तुम्ही दिवसभर चहा पिऊ शकता, दूध पिऊ शकता, फळे खाऊ शकता, दही असेल तर दही देखील खाऊ शकता, मात्र त्यामध्ये मीठ टाकायचं नाही. परान्न या दिवशी वर्ज्य आहे आणि हे व्रत आपल्याला चंद्राला पाहूनच सोडायचं असतं. चंद्रोदयापूर्वी कधी हा उपवास सोडायचा नाही. त्यानंतर आपल्याला कॅलेंडरमध्ये बघायचं आहे चंद्र हा उद्याचा टायमिंग संकष्टी चतुर्थीचं आपल्याला कॅलेंडरमध्ये दिलेलं असतं. चंद्राचं टायमिंग म्हणजेच वेळ, तर तो चंद्राचा वेळ आपल्याला कॅलेंडरमध्ये पाहायची आणि त्या वेळेला आपण हे संकष्टी चतुर्थीचं व्रत सोडायचं आहे. त्यानंतर संध्याकाळी आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं. एखादं लाल फूल असेल तर संध्याकाळी लाल फूल देखील अर्पण करायचं. संध्याकाळीसुद्धा आपल्याला 21 दुर्वांची जोडी अर्पण करायची. सकाळीसुद्धा करायची आणि संध्याकाळीसुद्धा करायची. त्यानंतर संध्याकाळी उपवास सोडताना आपल्याला 21 मोदक बनवायचे आहेत. लक्षात ठेवा, इथे अशी कमेंट येऊ शकते की ताई मोदक हे उकडीचे बनवायचे की तळलेले बनवायचे.
तर पहा, मोदक हे उकडीचे बनवायचे. मिठाची चतुर्थी व्रत करताना 21 मोदक बनवणे खूप आवश्यक आहे. उकडीचे, तळणीचे, तुम्हाला तळणीचे करायचे असले तर तळणीचे सुद्धा करू शकता, पण मोदक हे उकडीचेच असावेत. त्यानंतर 21 मोदक बनवायचे. 21 मोदकापैकी 20 मोदकांमध्ये ओल्या नारळाचे आणि गुळाचे सारण घालायचं आहे. लक्षात ठेवा, फक्त जो एक मोदक राहील 21वा, त्या 21वा मोदकामध्ये तुम्ही फक्त मीठ घालायचं आहे. खूप जास्तसुद्धा मीठ घालायचं नाही, फक्त तो मोदक मिठाचा आहे हे कळण्यासाठी सारणामध्ये तुम्हाला मीठ जास्त घालायचं. मोदक हे 20 मोदक करायचे आहेत. एका नारळाचे 20 मोदक करा आणि 21वा मोदक हा मिठाचा करायचा. हे मोदक तुम्हाला एकत्र करायचे. कोणताही मोदक तुम्हाला वेगळा ठेवायचा नाही. मोदक हा तुम्हाला उकडून घ्यायचा आहे. सगळे मोदक एकत्र करून एकत्रच उकडून घ्यायचे आहे. आणि मोदक हे लहान करायचे आहेत, कारण की आपल्याला मोदक खाऊनच हा उपवास सोडायचा असतो. जर तुम्ही मोदक मोठा केला, समजा 20 मोदक खाल्ल्यानंतर 21वा मोदक जर मिठाचा लागला तर तुम्हाला इतके मोदक खायला जमणार नाही. त्यामुळे मोदक हे छोटे छोटेच करायचे आहेत. आणि चंद्रोदयापूर्वी गणपतीची पूजा, आपल्याला चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राची पूजा करून घ्यायची आहे. 21 मोदकाचा नैवेद्य हा गणपती बाप्पांना चंद्राला दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर, आरती झाल्यानंतर उपवास सोडताना आपल्याला बसायला आसन घ्यायचं. आसनावर बसायचं, पाणी घ्यायचं ग्लास भरून. उपवास सोडताना जमिनीवर बसायचं नाही. उपवास सोडताना 21 मोदक घ्या आणि एक एक मोदक खाण्यास सुरुवात करा. मोदक खाताना ज्यावेळी तुम्हाला मिठाचा मोदक लागेल त्यावेळी तुमचा शेवटचा घास असेल, त्यानंतर तुम्ही जेवण करायचं नाही. जर तुम्ही पहिलाच मोदक तुम्हाला मिठाचा खाल्ला तुम्ही, तर संपूर्ण मोदक खाऊन घ्यायचा. पहिला मिठाचा मोदक लागू द्या, दुसरा लागू द्या किंवा शेवटचा लागू द्या, तुम्हाला हा मिठाचा मोदक संपूर्ण खायचा आहे. इथेच आपल्याला उपवास सोडायचा आहे. पुढचे मोदक देखील खायचे नाहीत. ज्यानंतर तुम्हाला मिठाचा मोदक लागतोय त्याच्या पुढचे मोदक तुम्हाला खायचे नाहीत, तर त्या मिठाच्या मोदकावरतीच तुम्हाला थांबायचं आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आणि मी सांगितलं होतं की मीठ कमी टाका, जेणेकरून तो आपण खाऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला मीठ थोडं कमी घालायचं आणि जोपर्यंत तुम्हाला मिठाचा मोदक लागत नाही तोपर्यंत तुम्हाला मिठाचा मोदक कापर्यंत खायचा आहे, हे लक्षात ठेवा. मिठाचा मोदक तुम्हाला लागेपर्यंत थोडक्यात खायचा आहे. उपवास सोडताना कोणाशीही बोलायचं नाही, आसनावरून उठायचं नाही. आणि जर समजा तुम्ही पहिला मोदक मिठाचा लागला तर बाकीचे 20 मोदक घरच्यांना द्यायचे आहेत. बाहेरच्यांना मोदकाचा हा प्रसाद द्यायचा नाही. समजा तुम्हाला 5वा किंवा 6वा मिठाचा मोदक लागला तर उरलेलं सुद्धा तुम्हाला खायचे मोदक नाहीत. समजा तुम्हाला 20 मोदक खाल्ल्यानंतर 21वा मोदक मिठाचा लागला तर म्हणजेच पूर्ण मोदक तुम्ही खाणार. मग घरच्यांना प्रसाद काय द्यायचा असा विचार करायचा नाही, कारण ते मोदक तुमच्यासाठीच असतात. कारण की मिठाचा मोदक लागेपर्यंत जेवढे मोदक तुमच्याकडे येतील ते तुम्हाला खायचे आहेत. शिल्लक राहिलेले असतील तर ते घरच्यांना प्रसाद म्हणून द्यायचे आहेत. घरच्यांसाठी तुम्ही वेगळे मोदक करू शकता. तसेच तुमचे 21 मधले मोदक शिल्लक राहिले तर तुम्ही ते गाईला किंवा इतर मुक्या प्राण्यांना देखील देऊ शकता. मोदक खाऊन उपवास सोडल्यानंतर जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही दूध किंवा फळे खाऊ शकता. जर समजा पहिलाच मोदक किंवा दुसरा मोदक तुम्हाला मिठाचा लागला तर मग तुम्हाला भूक लागू शकते. अशा वेळी तुम्ही दूध, फळे खाऊ शकता. आणि हे व्रत 21 संकष्टी चतुर्थी होईपर्यंत तुम्हाला करायचं आहे. मिठाचा मोदक येईपर्यंत मोदक खाऊनच तुम्हाला उपवास सोडायचा आहे. त्यानंतर काही जेवण वगैरे करायचं नाही, तुम्हाला काही खायचं नाही. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे जे काही खाता ते जेवण तुम्हाला म्हणजेच मीठ वगैरे टाकून तुम्ही दुसऱ्या दिवसापासून रेग्युलर जेवण जेवू शकता. म्हणजेच काय तर मिठाची चतुर्थी व्रत करणार असाल तर त्या दिवशी तुम्ही जेवण वगैरे करायचं नसतं. शेवटच्या उपवासाच्या दिवशी म्हणजे 21व्या चतुर्थीला उद्यापन करावं लागतं. तेव्हा तुम्ही गणपती बाप्पांना पूजा वगैरे, अभिषेक वगैरे, अथर्व शीर्ष बोलून तुम्हाला हे उपवास करायचा आहे, अभिषेक करायचा आहे. समजा तुम्हाला अभिषेक करायला जमत नसेल तर तुम्ही एखाद्या गणपतीच्या मंदिरात जाऊन पैसे देऊन त्यांना तुमच्या नावाने अभिषेक करायला सांगू शकता. रात्री गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यावर चंद्राचं दर्शन, पूजा झाल्यानंतर
तुम्ही एका मुलाला जेवण घालायचं आहे. 7-8 वर्षाचा म्हणजेच लहान मुलगा असला पाहिजे, 12 वर्षाचा आतील मुलगा मुलगी, जास्त मोठा देखील नको. आणि त्यामुळे तुम्ही जेवण घालायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही पुन्हा त्याचं जेवण झाल्यानंतर तुम्ही स्वतः मोदक खाऊन नेहमी जसं उपवास सोडता तसाच उपवास तुम्हाला या दिवशी देखील सोडायचा आहे. उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला जेवायचं नाही, मोदक खाऊनच उपवास सोडायचा आहे. जेव्हा मिठाचा मोदक लागेल त्यानंतर तुम्हाला काही खायचं नाही. दुसऱ्या दिवशी मग नेहमीप्रमाणे जेवू शकता. नंतरची संकष्टी चतुर्थी येते तेव्हा तुम्हाला उपवास पकडायचा असेल तर तुम्ही पकडू शकता, नाही पकडला तरी देखील चालेल. अशा प्रकारे तुम्ही मिठाची संकष्टी चतुर्थी व्रत करू शकता. उद्यापनासाठी तुम्ही शिदा देखील मंदिरामध्ये देऊ शकता. आता 21 संकष्टी चतुर्थी व्रताविषयी थोडक्यात नियम जाणून घ्या. आता एखाद्या चतुर्थी दिवशी तुम्हाला पिरियड्स वगैरे आले, काय प्रॉब्लेम आला तर काय करायचं, त्या दिवशी तुम्ही उपवास पकडायचा, पण ती चतुर्थी तुम्हाला 21मध्ये धरता येत नाही. आता एखाद्या चतुर्थीमध्ये तुम्हाला सुतक वगैरे आलं तर त्या चतुर्थीलासुद्धा तुम्हाला उपवास धरायचा नाही, पण ती चतुर्थी 21 चतुर्थी व्रतामध्ये धरायची नाही. जर एखाद्या चतुर्थीला तुम्हाला स्वैरसुतक आलं, त्यामध्ये गेली तरी तीसुद्धा चतुर्थी तुम्हाला उपवासामध्ये पकडायची नाही. 21 चतुर्थी व्रत त्यामध्ये धरायचं नाही. 21 चतुर्थी हे शुद्ध सुतक नसलेलेच धरायचं आहे, पिरियड्स नसलेलेच 21 चतुर्थी करायच्या आहेत. जर तुम्ही कुठे गावी गेला तिथेसुद्धा तुम्हाला उपवास धरायचा आहे, पण तिथे शक्य झालं तर 21 मोदक बनवून तुम्ही पूजा वगैरे करून नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल. 21 चतुर्थी व्रतामध्ये ही चतुर्थी धरू शकता. उपवास पकडला, मोदकाचा नैवेद्य दाखवून तुम्ही खाल्ला, तिथे पूजा वगैरे करू शकता. 21 चतुर्थीमध्ये तुम्हाला हा उपवास धरू शकता. अगदी सोपे नियम आहेत, पण तुम्ही जर 21 मोदक केले नाहीत तर तो धरू शकत नाही. आणि ज्या दिवशी तुमची शेवटची 21वी चतुर्थी असेल त्या दिवशी तुम्हाला 21 चतुर्थी व्रताचे उद्यापन हे करायचं आहे. आता इतर कुठल्याही चतुर्थी व्रत करत नसाल तरीसुद्धा अंगारकी संकष्टी चतुर्थीला उपवास नक्की करा आणि गणपती बाप्पांचं दर्शन नक्की घ्या. असंही मानलं जाते की अंगारक संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने सर्व प्रकारचे पाप, दुःख, अडथळे दूर होतात. आता दर महिन्यामध्ये जी संकष्टी येते त्या संकष्टी चतुर्थीचं व्रत तुम्हाला सुरू करायचं असेल तर तुम्ही अंगारक संकष्टी चतुर्थीपासूनच ते व्रत सुरू करू शकता. अंगारकी चतुर्थीला गणपती बाप्पांचा जप त्याचबरोबर कुठल्याही स्तोत्राचे पठण करणं अतिशय लाभदायक मानलं जातं. तुम्हाला जर एखादी इच्छा असेल मनामध्ये आणि ती पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर या अंगारकी संकष्टी चतुर्थीला गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचं आहे आणि ते पठण 21 वेळा करू शकता. 21 आवर्तने या गणपती अथर्व शीर्षाची देखील करू शकता. त्यामुळे मनोपूर्ती होते. गणपती स्तोत्र किंवा संकष्टनाथक गणेश स्तोत्र पठण करणे सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं. या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करणं अतिशय फलदायी असतं आणि या दिवशी कोणालाही फसवू नये, कोणाशी खोटं बोलू नये, कोणाचा राग द्वेष करू नये. संपूर्ण दिवस तुम्हाला नामस्मरण शक्य असेल तर संध्याकाळी तुम्हाला कामावरून घरी गेल्यावरती सुद्धा जप वगैरे करू शकता, स्तोत्र पठण करू शकता आणि गणपती बाप्पांची पूजा देखील करू शकता. तर मनाची शुद्धी आणि देवाच्या चरणी आपल्या मनाला लीन करणं हा सगळ्यात सोपा आणि मार्ग आहे. तर अंगारकी संकष्टी चतुर्थी येत आहे. मिठाच्या चतुर्थीपासून मिठाच्या चतुर्थीचं व्रत हे नक्की करा या चतुर्थीला आणि तुमचा स्वप्न पूर्ण करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.